नमस्कार श्रोते हो. आज मी आमच्या राजगड ट्रिपचा सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 28 तारखेला संध्याकाळी आम्ही ट्रिपसाठी निघालो. प्रवास खूप छान झाला आणि रात्री किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. तिथे एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. रात्रीचे जेवण सगळ्यांनी एकत्र एन्जॉय केले आणि थोडा गप्पाटप्पांनंतर छान रेस्ट घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश होऊन ट्रेकिंगला सुरुवात केली. थंडगार हवा आणि सकाळचं फ्रेश वातावरण यामुळे सुरुवातीलाच एनर्जी मिळाली. चढाई करताना सुरुवातीला थोडा दम लागत होता, पण जसजसे वर जात होतो तसं निसर्गाचं सौंदर्य मन जिंकत होतं. किल्ला चढत असताना मध्ये सगळ्यांसाठी उमेश सर यांनी छान नाश्त्याची सोय केली होती. त्या छोट्या ब्रेकमुळे सगळ्यांना पुन्हा एनर्जी मिळाली आणि ट्रेक अजून एन्जॉय करता आला. या ट्रिपमधील सगळ्यात इन्स्पायरिंग गोष्ट म्हणजे वयाच्या 72व्या वर्षी घाटे मॅडम यांनी आमच्यासोबत पूर्ण किल्ला चढून आणि उतरून दाखवला. खरंच त्यांचा उत्साह, जिद्द आणि एनर्जी पाहून आम्हा सगळ्यांना खूप मोटिवेशन मिळाली. वाटेत छोटे छोटे ब्रेक घेतले, फोटोज काढले आणि खूप मजा केली. टीम स्पिरिट खूप स्ट्रॉंग होती. सगळे एकमेकांना मोटिवेट करत होते. किल्ल्यावर पोचल्यानंतर जे दृश्य दिसलं ते खरंच शब्दात सांगता येणार नाही. चारही बाजूंनी डोंगर, हिरवाई आणि शांत वातावरण, एकदम माइंड रिफ्रेश करणारा अनुभव. त्यानंतर आम्ही किल्ल्यावरची महत्त्वाची ठिकाणं पाहिली. सुवेळामाची, बालेकिल्ला आणि नेढे. प्रत्येक ठिकाणाच्या वेगळे वैशिष्ट्य आणि ऐतिहासिक महत्त्व जाणवलं. विशेषतः नेड्यातून दिसणारं दृश्य खूपच सुंदर आणि युनिक होतं. तिथे बसून हिस्ट्री फील झाली, कारण हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला होता. दुपारचं जेवण साधं पण खूप चविष्ट वाटलं, कारण मेहनतीनंतर खाण्याची मजाच वेगळी असते. त्यानंतर किल्ल्यावर थोडा वेळ फिरलो आणि काही सुंदर मोमेंट्स एन्जॉय केले. परत उतरताना थोडा थकवा जाणवत होता, पण मन मात्र खूप हॅप्पी आणि सॅटिस्फाईड होतं. असा हा माझा ट्रिपचा अनुभव होता. थँक्यू. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.